आज आपण बनवणार आहोत संक्रांतीसाठी तिळाची वडी आणि तिळाचे थोडेसे लाडूसुद्धा। तर रेसिपी एकदम सोपी आहे, पण ॲक्च्युली तेवढीच कठीण आहे, कारण तिळाचे लाडू वळणं तेवढंसं सोपं नाही, कारण ते गरम गरम वळावे लागतात, है ना। तर आता आपण पहिले मी शेंगदाणे थोडे घालणार आहे लाडूमध्ये तिळांसोबत। ते आधी मी भाजून घेतले, थंड झाल्यावरती सालं काढायची। थंड होईपर्यंत आपण तीळ भाजून घेऊया। आणि तीळ तवा गरम असल्यामुळे 1 ते 1.5 मिनिटामध्ये छान भाजून होतात। खमंग असा वास यायला लागतो, थोडेसे लालसर होतात, समजून जायचं तीळ आपले भाजून रेडी आहेत। ते सुद्धा एका ताटामध्ये काढून घेतलेत। आता लागणारे गूळ तो सुद्धा आपण बारीक करून घ्यायचा। जेवढे आपण तीळ घेतले त्यापेक्षा थोडा जास्त गूळ घ्यायचा आहे। आणि आता आपण शेंगदाण्यांची सालं काढूया, मस्त गार झालेत आणि हे आपल्याला बारीक करायचे आहेत, कारण एवढे मोठे तिळामध्ये नाही घातले पाहिजेत, कारण तीळ एकदम बारीक आणि हे एवढे मोठे मोठे अख्खे, तर त्यामुळे आपण थोडेसे कुटून घ्यायचे खलबत्त्यामध्ये। मिक्सरला लावला तर एकदम पावडर बनून जाणार, त्याच्यामुळे कुटून घेतलेत। आणि घालायचे थोडंसं तूप तव्यामध्ये आणि गूळ जो बारीक केलेला आहे तो। आणि आपल्याला ना पाक एकदम कडक नको आहे, नुसत्या गुळाचा पाक केला ना की तो एकदम कडक होऊन एकदम टणक लाडू बनतात, चावायला दाट तुटतील पण लाडू तुटणार नाही अशी कंडिशन होते। त्यामुळे 1 चमचाभर पाणी घालायचं, याच्यामुळे लाडू एकदम खुसखुशीत बनतो। आणि त्यानंतर घालायची वेलचीची पावडर, हे छान ढवळून घ्यायचं आणि पाक ओळखायचा कसा कितपत झाल्यावरती लाडू खुसखुशीत होतील। तर पाक घालायचा आहे थोडासा पाण्यामध्ये आणि एक हलकासा टणटण आवाज येईल डिशमधून, बघू शकता। असं झालं ना की समजायचं तुमचा पाक परफेक्ट बनलेला आहे। एकदम टणक आवाज नाही आला पाहिजे, एकदम लाईट आवाज आला पाहिजे। नंतर तीळ आणि शेंगदाणे घालून घेतलेत आणि आत्ता पार गडबडीचं काम सुरू झालेलं आहे, कारण ही प्रोसिजर झाल्यानंतर एवढी घाई करावी लागते की कॅमेरा ॲडजस्ट करणंही पॉसिबल होत नाही। आणि एकटा माणूस असेल ना कॅमेरा धरायला, इकडून तिकडे फिरवायला, तर ते पार गंडायला झालं मला, खरं सांगते। आणि ते एवढं ते गरम गरम असताना लाडू वळावे लागतात की हातांच्या माझ्या एकदम वाट लागून गेली, एकदम लाल लाल झाले हात, एकदम बारीक बारीक फोडही आले माझ्या बोटांना। आणि तिकडे बाळ रडत असल्यामुळे माझं माइंड एवढं डिस्टर्ब झालं की वाटलं ते लाडू नको आणि काही नको। तरी पण मी प्रयत्न करत होते की मी पटपट कसे बनवू, पण हातांची अवस्था बघू शकता तुम्ही किती लाल लाल झालेत ते। आणि पहिलं ना एवढे हात भाजले की नंतर मला ते थोडंसुद्धा गरम माझ्या हातात घेईन असं वाटायला लागलं, एवढे झोंबायला लागले। म्हणून मग मी एक डिसिजन घेतला की आता लाडू सोडून आपण वड्या बनवायच्या। पण तोपर्यंत ना एवढा सगळं टाईम होईपर्यंत माझं जे हे मिश्रण आहे ते कडक होत आलेलं। तर ॲक्च्युली हे ना फेल झालेलं नाही आहे, असं होऊ शकतं जर वेळ गेला तर। तर त्यामुळे काय करायचं आहे, असं जेव्हा होतं ना तर ते मिश्रण आहे कडक झालेलं, ते परत तव्यामध्ये घालायचं, थोडं गरम करायचं। गरम केल्यावरती थोडंसं विरघळलं जातो गूळ आणि बघू शकता असं झालेलं आहे। पण माझं ते परत कॅपॅसिटी नव्हती की लाडूसाठी मी त्याच्यामध्ये हात घालू, म्हणून मी ताटाला लावलं तूप आणि त्याच्यावरती घातलं आणि छान असं पसरून घेतलं चमच्याने, कारण हात लावणं हे माझ्याने पॉसिबल नव्हतं, हात जाम झोंबत होते। आणि मग त्याच्या वड्या पाडल्या आणि थंड झाल्यावरती बघू शकता किती छान आमच्या वड्या तयार झालेल्या आहेत। आणि मी लाडू 4-5च बनवलेले, तेही मी ठेवले। आणि वडी बघा, आणि ॲक्च्युली ना एकदम गार झाली की आपण वडी पाडायची नाही आहे, थोडंसं गरम असतानाच पाडायची। आणि इथे आपली तिळाची चिक्की किंवा तिळाची वडी बनवून तयार आहे। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। थँक्यू, बाय बाय।